एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठल। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा, सालाबाद चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, हे बघा अखंड कशाला म्हणतात, ज्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही त्याला अखंड म्हणतात। आणि चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व माझ्याकडे आलेलं आजचं हे परम भाग्याने ही आज 5व्या दिवसाचे कीर्तन पुष्प। खरं तर आज ज्यांच्यामुळे असो, आता आपण अभंगाकडे येऊया। या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की आम्ही एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। तुकोबराय सांगतात जो रखुमाईचा वर आहे, जो भगवान परमात्मा अगदी 28 युग लुटून गेले तरीही तो अगदी ठामपणे ती विटेवरती उभाच आहे, अशा भगवान परमात्माला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं। परंतु तुकोबराय म्हणतात चित्तामध्ये आता तुम्ही आम्ही ही भगवंताची भक्ती करतो, बरोबर आहे, आपण भगवंताची भक्ती करतो, परंतु आपली भक्ती करणं ही काही वेगळीच आहे। आपली तुकोबराय म्हणतात भगवंताची भक्ती करा, पण आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नव्हे। तुकोबराय म्हणतात कोणत्याही एकाच देवाची भक्ती करा, परंतु ती भक्ती करत असताना एका तनाने, एका मनाने, एका तनाने आणि एका धनाने, अशा सर्व गोष्टीने फक्त एकाच देवाला आळवा। परंतु आपले हे बघा मुळातून भगवान परमात्मा एकच आहे, मुळातून भगवान परमात्मा एकच आहे, परंतु अवतार कार्य मात्र काही वेगवेगळे आहे। म्हणून तुकोबराय म्हणतात कोणत्याही देवाला भजा, परंतु एकाच निष्ठेने, परंतु आपली श्रद्धा काही वेगळीच आहे। आपण काय करतो, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की देवी, बुधवार आला की पांडुरंग। हे बघा सोमवार आता तो महाराज पशुप्रती व्रत करताना सगळ्या महिला आपण काय करतो, सोमवाराचे 5 उपवास करतो, सोमवाराचे 5 उपवास करतो आणि बुधवार आला की खुजलूच तर शाबू हाणतो, एकादशी ही करतो। मग तुकोबराय म्हणतात अशी भक्ती काही करायची नाही। तुम्हाला भगवान शंकराची सेवा करायला आवडते, तुम्ही बिंदासपणे करा, परंतु एकाच देवाला सर्वस्व माना। असं प्रत्येक म्हणजे वार बदलला की देव असं बदलू देऊ नका, जेणेकरून तो भगवान परमात्मा लवकर आपल्याला आपलंसं करेल। म्हणून तुकोबराय म्हणतात मीही तेच केलं, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती। तुकोबराय म्हणतात ते भगवान परमात्माला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं। मग तुम्हा आम्हाला प्रश्न पडावा की अरे तू
भगवान परमात्मा तुकोबरा यांच्या चित्तामध्ये जातो, तर मग आपल्या चित्तामध्ये का बरं येत नाही? तर तुकोबरा म्हणतात, तू का म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते तुकोबरा म्हणतात, तुमचं चित्त पहिलं शुद्ध करा, जेणेकरून तो भगवान परमात्मा तुमच्या चित्तामध्ये येऊन राहील. परंतु आपलं चित्त बघितलं तर खूप अमंगळ आहे. आपल्या चित्तामध्ये मळ विक्षेप असं भरपूर काही साठवलेलं आहे. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये आपल्या चित्तामध्ये येऊन राहत नाही. कारण की त्या भगवान परमात्म्याला असा भक्त आवडतो की जो भक्त भगवान परमात्म्यावरती निस्वार्थ प्रेम करतो. कारण की तो भगवान परमात्मा आपला भावाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. त्याला प्रेम पाहिजे, परंतु जे प्रेम पाहिजे ते प्रेम आपल्याच्याने ते भगवंताला भेटत नाही. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या जवळ येऊन राहत नाही. म्हणून तू कोबर म्हणतात की एका चित्तेने तुम्ही जर एका मनाने जर त्या भगवंताची आराधना केली ना, सर्वस्व तुला समर्पित आहे असं म्हणून जर त्या भगवंताला सर्वस्व मानून घेतलं, तर तो भगवान परमात्मा तुमच्यासाठी नक्कीच धावून येईल. कोणासाठी धावून आला होता भगवान परमात्मा? तर ऐका, हे बघा, एकदा नामदेवरायांचे वडील दामासाठी हे बिल्दरच्या बादशहाची मुनीम होते. बिल्दरच्या बादशहाची मुनीम असल्या कारणाने बादशहाने जे काम लावावं ते काम दामासाठीने करावं. आता दामासाठीला काम होतं, जुन्या काळामध्ये धान्य साठवण्यासाठी काही कोठारे असायचे. त्या कोठाऱ्याची राखणदारी करण्याचं काम हे दामासाठीकडे देण्यात आलं. काही काळ लोटून गेला, काही वर्ष लोटून गेले. त्यानंतर एक दिवस असा उगवला की गावामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला. एवढा दुष्काळ पडला तर पशु पक्षी तर सोडा, माणसं देखील अन्न पाणी करता मरू लागले. काय करावं? रोज गावामधून एक प्रेत यात्रा निघते, रोज कित्येक पशु पक्षी मरण पावताय. काय करावं हे दामासाठीला देखवत नव्हतं. खूप वाईट वाटावं, भगवंताला म्हणावं, हे देवा काय संकट, असं एवढं मोठं संकट आणून पाठवलंय देवा, की या संकटाला सामोरं जाणं खूप कठीण वाटतंय देवा. ज्या वेळेला गावामधून प्रेत यात्रा निघावी त्या वेळेला दामासाठींचं अंतकरण खचून जावं. विचार करावं की अरे, मी ज्या धान्याची राखणदारी करतो, हे जर धान्य मी या गोरगरिबांना वाटून दिलं तर या मरणाऱ्या माणसाचा प्राण थांबेल. परंतु मनामध्ये आणखी एका गोष्टीची उणीव भासावी, आणखी एका गोष्टीचं दुःख भासावे की अरे, हे जर धान्य वाटून दिलं असतं, परंतु हे धान्य आपल्या मालकीचं नाही, कसं वाटून द्यावं, काय करावं? आणखी मनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला. काय करावं? परंतु विचार केला, हे जर धान्य वाटून दिलं ना, तर या लोकांचा प्राण वाचेल आणि मला राजा काहीतरी शिक्षा करेल, मला बादशाह काहीतरी शिक्षा करेल. परंतु आणखी एक विचार यावा की अरे, इतक्या लोकांचा प्राण वाचून जर माझ्या एकट्याचा जर प्राण जात असेल, तर माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. दामासाठीने विचार करावा, कमरेची चावी काढावी, कुलपेला जाऊन लावावी, काळजावरती दगड ठेवावा आणि जे बंद खाण्याचे ज्या धान्याचे कोठारे होते ना, ते दरवाजे उघडे करून द्यावं आणि गावकऱ्यांना सांगावं की तुम्हाला लागन तसं धान्य घेऊन जा. गावकऱ्यांनी मागचा पुढचा विचार करू नये. जेवढं कोठारा भरून ठेवलेलं होतं धान्याने, पूर्ण कोठार खाली होऊन जावं. कोठाऱ्यामध्ये एक अन्नाचा शिदही शिल्लक राहू नये, हे कळावं बादशहाला. राग यावा की अरे, मला न विचारता या दामासाठीने सर्व माझं धान्य या गावकऱ्यांना वाटून दिलं. राग आला, अरे जा आणि त्या दामासाठीला घेऊन येण्यात आलं, बंदीखान्यामध्ये बंद करून टाकण्यात आलं. परंतु काळजी पडावी जगाच्या मालकाला. हे बघा, ज्या वेळेला आपल्या मुलांवरती संकट येतं, त्यावेळेला काळजी कोणाला वाटते हो? काळजी कोणाला वाटते? आपल्या मुलाबाळावरती संकट आलं तर काळजी कोणाला वाटते? माझं बोलणं कळत आहे ना तुम्हाला? झोपा आलात का? हे बघा, झोपा आल्या असतं तर सांगा, आपण झोपा घेऊन कीर्तन करू. माझं बोलणं कळत आहे ना? हे बघा, बोलत चला. बाबा, तुमच्या गावच्या महिला मंडळ बोलत नाहीत का? मुख्य आहेत म्हणतात. हे बघा, असं शांत काही बसू नका. माझं जर बोलणं कळत असेल ना तुम्हाला, तर असं मुंडकं हलवायचं. नसेल कळत म्हणजे मला हे कळतं तुम्ही आहे गेल्या घरी, वर का गैरसमज करून घेऊ नका. जाऊ दे, मग काय चालू होतं आपलं कीर्तन. हा, आता
दामासिटीला बंदीखानामध्ये बंद करून टाकावं, काळजी पडावी जगाच्या मालकाला. घ्या रे, अगदी भगवंताच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा लागाव्या. रुक्मिणी आईसाहेबांना म्हणावा, अगं रुक्मिणी बघ ना, अगं रुक्मिणी बघ ना, या माणसांचा प्राण वाचवण्यासाठी माझ्या दामासिटीने स्वतःचा प्राण देण्यासाठी सज्ज झाले. त्या बघ ना, ज्या वेळेला माझ्या दामासिटींवरती संकट आलं ना, आता माझ्या दामासिटीला वाचवण्यासाठी कोणीच जाणार नाही ग, असं भगवान परत रुक्मिणी आईसाहेबाला म्हणावं लागले. आता भगवंताला वाटलं की माझ्या दामासिटीला वाचवण्यासाठी कोणीच जाणार नाहीये, मग कोणाला जावं लागन? ज्याला कोणीच नसतं ना त्याला भगवान परत नसतो, ज्याला कोणीच नसतं त्याला तो भगवान परत नसतो. आणि मग भगवंताने काय करावं, एका गुमस्ताचा अवतार धारण करावा आणि या सृष्टी तलावरती अवतीर्ण व्हावं. या सृष्टी तलावरती अवतार धारण करावा, अवतीर्ण व्हावं. बघितला वेश तर डोक्याला रुमाला बांधलेला आहे, अंगावरती काहीतरी निराळेच वस्त्र आहे. गेले बादशाहच्या दरबारामध्ये गेले, बादशाहला जोहार घातला, जोहार माय बाबा जोहार. त्यावेळेला बादशाह विचारू लागला की अहो कोण आहात, कुठून आलात, काय काम आहे? तर त्यावेळेला तो गुमस्त सांगू लागला, तुम्ही जे आमची जे दामासिटी ना म्हणे, त्याला जे बंदीखान्यामध्ये बंद केलंय ना, त्यांचा मी मुनीम आहे. माझ्या मुनिमाचा मुनीम? आश्चर्य वाटलं. म्हणे माझ्या मुनिमाचा मुनीम आहे, दामासिटीलाही मुनीम आहे? हो म्हणे. बरं जाऊ द्या, असं आहे ना का, पण काय काम काढलं? काय नाही हो म्हणे, आमच्या मालकाने जे तुमचं धान्य वाटून दिलंय ना, त्या धान्याची मी वसुली करून घेऊन आलोय. जे धान्य आमच्या मालकाने तुमच्या गावामध्ये वाटून दिलं होतं ना, त्या धान्याची मी वसुली करून घेऊन आलो. हे धान्य तुम्हाला घ्या आणि आमच्या मालकाला सोडून द्या. बरं घेऊन आणलं तरी काय असेल, असं त्या बादशाहाला वाटलं. बघितलं तर काय, जे हातामध्ये जे गाठोडं होतं, खळखळा त्या मोहरा, त्या गुमस्ताने भगवान त्या बादशाहच्या पुढे रिचून द्यावा. बादशाह आश्चर्यचकित झाला की अरे किती इमानदार मुनीम असावा की आपला राजा, आपला मालक बंदीखान्यामध्ये बंद आहे, परंतु त्याच्या माघारीही तो इतक्या इमानदाराने काम करतो. हेवा वाटावा त्या बादशाहाला, वाटावं की अरे असा वफादार नौकर, असा इमानदार मुनीम आपल्याला जर भेटला तर किती चांगलं होईल, किती चांगलं होईल, हेवा वाटावा. परंतु आता त्याला आपल्याकडे घेणार कसं? मग विचारलं, बादशाने विचारलं, म्हणे अरे तुला दामासिटी महिन्याला किती लक्ष देतात, म्हणजे महिन्याला किती पगार देतात? दामासिटी तुला महिन्याला किती लक्ष देतात? तर त्यावेळेला तो गुमस्त सांगू लागला, मला दामासिटी महिन्याला 1 लक्ष देतात. किती देतात? महिन्याचा पगार 1 लक्ष देतात. तर त्यावेळेला तो बादशाह सांगू लागला, तुला दामासाठी महिन्याचा 1 लक्ष देतात ना, तर मी तुला 2 लक्ष देतो. तुला दामासाठी 1 लक्ष देतात ना, तर मी तुला 2 लक्ष देतो. तू माझ्याकडे कामाला ये, तू माझ्याकडे ये. तर त्यावेळेला तू गुमस्त म्हणजे भगवान परमात्म्याने उत्तर दिलेलं खूप गोड होतं. भगवान परमात्मा सांगू लागले, ज्याच्याकडे 2 लक्ष आहे मी त्याच्याकडे मुळात जात नाही. ज्याच्याकडे 2 लक्ष आहे मी त्याच्याकडे मुळात जात नाही. ज्याच्याकडे 1 लक्ष आहे मी त्याच्याकडे जातो. म्हणजे मला सांगायचं एवढं की भगवान परमात्मा सांगत होते की ज्याचं 2 ठिकाणी चित्त आहे, ज्याचं 2 ठिकाणी मन आहे, मी त्या ठिकाणी जात नाही. ज्याच्याकडे 1 लक्ष आहे, ज्याचं एका ठिकाणी मन आहे, अशा भक्ताकडे मी जातो. आणि त्याचं उत्तम उदाहरण भगवान तुकोबऱ्या अभंगाच्या प्रथम चरणात, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती, एक धरीला चित्ती. पान परमात्मा सांगू लागले की ज्याच्याकडे 2 लक्ष आहे मी त्याच्याकडे जात नाही, ज्याच्याकडे 1 लक्ष आहे मी त्याच्याकडे जातो. आणि तुकोबरा ही तेच म्हणतात. तुकोबरा म्हणतात, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकोबरा म्हणतात, जो एक आहे ना, जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं. बरं, तो भगवान परमात्मा तुकोबऱ्यांकडे गेले, तुकोबरे भगवान परमात्माकडे गेले. परंतु त्या भगवान परमात्मा ज्या वेळेला तुकोबऱ्यांकडे गेले, तर तुकोबरांनी हाक मारावी आणि भगवान परमात्माने जावं. इतकं सोपं आहे का? इतकं सोपं आहे का भगवान परमात्म्याला बोलवणं? तर नाही हो. किती भक्ती करावी तुकोबऱ्याने, किती भक्ती करावी. हो, संसार तुकोबऱ्याने तर केलाच नाही. संसार कसा केला? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबऱ्याने संसार मात्र शून्य रूपी केला आणि परमार्थ
तुकोबऱ्या परमार्थाचा कळस झाले, एवढी भक्ती तुकोबऱ्यांनी करावं. खरं तर हे बघा, ज्या भगवंताने हे 3.5 हाताचं शरीर दिलंय, हे 3.5 हाताचा नरदेह दिला, हा कशासाठी दिला हो? हा मानवी नरदेह कशासाठी दिलाय? हे आज शरीराला काय काम लावून दिलंय? हात कशासाठी दिले, पाय कशासाठी दिले, काय काम लावून दिलं हो? देवे दिला देह भजन गोमाटा कशासाठी? देवे दिला देह भजन गोमाटा. देवे दिला देवे दिला देह भजन गोमाटा कशासाठी दिला? कशासाठी दिला? भजनासाठी दिला. पण आपण उपयोग कशासाठी करतो? बुडते जन न देखवे डोळांनी येतो कळवळा म्हणून या. तुम्ही आम्ही सामान्य जीव या संसार रूपी सागरात जे बुडत चाललोय ना, हे त्या संतांना देखवत नाही म्हणून संत जन्म घेतात. जन्म घेतात संत जन्माला येऊन काय करतात? ज्ञानोबराय वर्णन करतात. बांधली या सुडीत बुडली या काढीत साकडे दौडीत अर्थाची या. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानोबरायांची ओवी आहे. ज्ञानोबराय सांगतात संत जन्माला येऊन काय करतात? जे या संसार रूपी सागरात बांधल्या गेले त्यांना सोडण्याचं काम करतात. जे या संसार रूपी सागरात बुडत चालले त्यांना काढण्याचं काम करतात. एवढेच नव्हे तर त्यांचे साकडे देखील दौडून लावतात. एवढे उपकार आपले संतांचे आपल्यावरती संतांचे आहे. म्हणून तुकोबर म्हणतात की अरे बाबांनो, आता तरी सावध व्हा, आता तरी जागे व्हा. जागा रे बाईंनो जागा. चोर निजल्या भागा रे. जोपर्यंत हा काळरूपी चोर झोपलेला आहे ना, तोपर्यंत जागे व्हा. एकदा का हा काळरूपी चोर जर जागा झाला तर आपल्याला पळता येणार? आपल्याला मात्र पळता येणार नाही. म्हणून तुकोबर म्हणतात जागा व्हा. मग तुकोबर जागा होऊन करायचं काय? तर तुकोबर म्हणतात भजन करा, भगवंताचं नामचिंतन करा. कारण की याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. याच नरदेहाला येऊन आपल्याला भगवंताची भक्ती करता येणार आहे. म्हणून तुकोबर म्हणतात भगवंताचं नामचिंतन करा. अरे आपण जन्माला येतो आणि जन्माला येऊन काय करतो? या संसाराच्या राढ्यामध्ये गुंतत राहतो, या संसाराचा गाडा हकत राहतो. पण मला सांगा, आपण धन दौलत प्रॉपर्टी पैसा अडका कमवतो, पण हे सोबत घेऊन जाणार आहे का? सोबत घेऊन जाणार आहे का? नाही. हे बघा, आपण धन दौलत कमवतो, हे सोबत नेता येणार नाही. मग सोबत न्यायचंय काय? हे बघा, आपण केलेलं पुण्य, आपण केलेलं पाप, आपण केलेलं दान आणि आपण केलेलं भगवंताचं नामचिंतन, फक्त एवढ्याच याच 4 गोष्टी आपण सोबत नेणार आहे. आपण जे धन कमवतो हे सोबत, याच्या मागे ही कोणी नेलं नाही, या पुढेही कोणी नेणार नाही. म्हणून तुकोबर म्हणतात जे सोबत घेऊन जायचंय ते कमवा, जे सोबत घेऊन नेता येणार आहे ते कमवा. हे बघा, सोबत आपल्याला एकमेव भगवंताचं नामचिंतनच नेता येणार आहे, दुसरं काहीच नेता येत नाही. म्हणून तुकोबर म्हणतात भगवंताचं नामचिंतन करा. आपुले हित जो असे जागतात, धन्य माता पिता तयाची. आपलं हित कशामध्ये आहे हे शोधा. कशामध्ये आहे हित? हित ते करावे देवाचे भजन. तुकोबर म्हणतात आपले हित कशामध्ये आहे? तर ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आहे. अरे काय केलं तू जन्माला येऊन? जे करायचं होतं ते मात्र केलंच नाही. नको त्या व्यर्थ दिशेला निघून गेला. अरे नको ते कृत्य तू केलं. अरे अमृत छोड़ा पिता ही शराबरी, संत समागम को भूल गया, क्या किया जिसे पा
पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अरे काय केलं तू जन्माला येऊन? जे सुंदर असा भगवंताने हा नरदेह दिला होता, ज्या कामाकरिता दिला होता ते काम मात्र तू केलं नाही. नको त्या व्यर्थ दिशेला भरकटत गेला. मग तुकोबऱ्या काय करावं तुम्ही तरी सांगा ना. तर तुकोबऱ्या म्हणतात, हे बघा तुम्हाला जसं वाटतंय ना की आम्ही काय करावं आणि ज्या कामाकरिता पाठवलं ते काम तर आपल्याला करावं लागल. मग तुकोबऱ्या तुम्ही कसं काम केलं तुमचं? तर तुकोबऱ्या म्हणतात, माझं काम पूर्ण झालं तेच अभंगाच्या द्वितीय चरण. तेने झाले अवघे काम, झाले अवघे काम, तेने झाले अवघे काम, झाले अवघे काम. तुकोबऱ्यांनी म्हणावं, जाय हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. अगं माय, आम्ही विष्णूचे दास आहोत, आम्ही त्या भगवान परमात्म्याचे लेकर आहोत. तू का बरं असं करते? सांग ना तुला काय पाहिजे. तर त्यावेळेला त्या वेश्येचं बघून तुकोबऱ्या म्हणू लागले, अगं माते काय पाहिजे ते तरी सांग ना. तर त्यावेळेला ती वेश्येने म्हणावं, तुकोबऱ्या मला तुमच्यापासून तुमच्यासारखं असं गोंडस अशी संतती पाहिजे. त्यावेळेला तुकोबऱ्यांनी म्हणावं, अगं माय कधी तुझं माझं लग्न होणार, कधी तुला माझ्यापासून संतती प्राप्त होणार? एक काम कर ना, मलाच तुझा मुलगा मानून घे, मलाच तुझा मुलगा मानून घे. हे संतांचे वाक्य ऐकता क्षणी त्या वेश्येमध्ये परिवर्तन व्हावं. त्या वेश्येने जो साज शृंगार केला होता तो सर्व काढून फेकावा आणि तुकोबऱ्यांच्या शरणागतीला जावं. तुकोबऱ्या मला क्षमा करा, तुकोबऱ्या मी चुकले, तुकोबऱ्या तुम्ही संत असताना तुमची हेळना केली, तुकोबऱ्या मला क्षमा करा. आणि जी वेश्या होती ती वेश्या होती, त्या वेश्येने तेव्हापासून भगवत भक्ती करिता लागावं. मला सांगायचं एवढं, अभंगामध्ये मुद्दा होता की तुकोबऱ्या म्हणतात परद्रव्य आणि परनारी झाली विषयाची परी. हे झालं. तुकोबऱ्या म्हणतात मला लोकांचं धन आणि लोकांची नारी ही विषयाप्रमाणे वाटू लागली. का? तर एक धरीला चित्ती, चित्तामध्ये भगवान परमात्मा असल्यामुळे तुकोबऱ्यांची ही अवस्था झाली. मग भगवान परमात्मा चित्तामध्ये येण्यासाठी तुकोबऱ्यांनी कोणतं साधन केलं? काय साधना केली तुकोबऱ्यांनी? तर तुकोबरे म्हणतात, एकमेव मी काय केलं? तर त्या भगवंताचं भजन केलं. मग कोणत्या भगवंताचं भजन केलं तुकोबऱ्या? तर तेच भजन आपल्याला करायचं. सर्वांनी हात वरती करा. विठोबा रखुमा, घेतले सर्वांनी हात खाली घेतले. हा, श्रोते मंडळ हुशार आहे बरं का. श्रोते म्हणत असतील बाई 11 वाजायला लागले तरी तुझं आवरण, म्हणलं हात तर खाली घ्यावंच लागतील ना. हा मंडळ, श्रोते मंडळ हुशार आहे. असो, तुकोबऱ्या म्हणतात, अरे बाबांनो भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. बरं मला सांगा, आता जे भजन केलं तुम्ही, आम्ही जे तुमच्याकडनं भजन करून घेतलं, तर त्या बदल्यामध्ये मी तुमच्याकडून काही पैसे घेतले? पैसे घेतलेत का? नाही. काही काम करून घेतलं? काही कष्ट घेतले का? काही व्यवहार केला का? नाही. आणि मग हाच प्रश्न आपण तुकोबऱ्यांना करावा. तुकोबऱ्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काही पैसा लागतो का? काही व्यवहार करावा लागतो का? तर तुकोबऱ्या म्हणतात नाही. तुकोबऱ्या म्हणतात भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काही पैसा लागत नाही, व्यवहार करावा लागत नाही, सगळं काही सोपं आहे, सरळ आहे, साधन आहे. हेच अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार.
चाल झालेली आहे. खरं तर तुकोबरे अभंगामध्ये म्हणतात, तू का म्हणे फार नाही लागत व्यवहार. तुकोबरे म्हणतात भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काही व्यवहार लागत नाही, पैसा अर्चा. या अभंगावरती तुकोबरे सांगतात, एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, तिने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. परद्रव्य परनारी झाली विषयाचे परी. तुकोबरे म्हणतात भगवंताचं नामचिंतन करणं हे आपलं कर्तव्य आहे, याचसाठी दिलेला आहे आपल्याला हा नरदेह. असो या अभंगावरती जसं सुचलं जसं रुचलं मी बोलण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे पुरते विनवे तसे. या अभंगावरती मला जसं सुचलं, जशी ज्ञानोबरांनी तुकोबरांनी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. सर्व गोड असं नियोजन आहे, गायक असतील वादक असतील, अगदी दोघीही ताईंचा, अगदी संगीता आणि संगीता ही सॉरी बरं का, सुनीता अगदी हो अगदी दोघींचंही नावही सुनीता सारखंच आहे आणि गायनही खूप सारखंच आहे बरं का. अगदी दोन्ही ताईंचा खूप गोड आवाज आहे. त्याचबरोबर आमची चिमुकली ताईचं नाव काय दीदीचं, अंजली ताई, अगदी खूप गोड गाते बरं की लेकरू. अगदी तिला द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचबरोबर आमची गायत्री ताई, बरोबर ना, गायत्रीच ना, हो. अगदी सर्व असं ही गोड लेकरं किती गोड नसतात हो. या लेकरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपले चॅनलवाले दादा असतील, सर्व गावकरी कमिटी मंडळ असतील, सर्वांना मी धन्यवाद देते आणि एवढे बोलून माझ्या कीर्तनरूपी सभेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हॅलो.